आता जर तुमच्या पत्रिकेमध्ये बुध वीक असेल, बिघडला असेल, तर बुधाची एनर्जी कशी मिळवायची बरं? तर बुधाचा जो रंग आहे ना, तो असा थोडासा डार्क हिरवा आहे. म्हणजे हे तुम्ही बघू शकता, हे जे प्लांट तुम्हाला दिसतंय म्हणजे हिरवा रंग. आणि आपल्या आजूबाजूला हिरवा रंग म्हणजे काय असतं? तर प्लांट्स. निसर्गाच्या सानिध्यात जाणं, झाडे लावणं, हिरव्या पालेभाज्या खाणं, हे सगळे बुध स्ट्रॉंग करण्याचे उपाय आहेत. आता झाडं म्हणजे कशी मोठी मोठी हेवी झाडं लावायची नाहीयेत बरं का आपल्याला. म्हणजे ज्या छोट्या छोट्या वेली असतात, मनी प्लांट वगैरे, अशा प्रकारची झाडं तुम्ही सतत आपल्या आजूबाजूला लावा. एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्ही झाडं लावू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त तुम्हाला हिरव्या रंगामध्ये, हिरव्या झाडांच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला खूप छान कम्युनिकेशन तुमचं चांगलं होईल, तुमचा बुध स्ट्रॉंग होईल. एखाद्या जंगलामध्ये जाऊन तुम्ही छान त्या वातावरणात बसलायत, ते विंड विसलचं म्युझिक असतं ते लावलंय, ते लावून तुम्ही मेडिटेशन करताय. ह्या सगळ्या गोष्टी बुधाच्या आहेत. शिवाय बुध म्हणजे झेंडा. म्हणजे एखाद्या मंदिरांमध्ये वगैरे तुम्ही जेव्हा झेंडे लावताना, झेंडा दान करताना, त्याच्यामुळे सुद्धा तुमचा बुध खूप चांगला स्ट्रॉंग होऊ शकतो. तर या झाल्या सगळ्या बुधाबद्दलच्या सगळ्या गोष्टी.